कसं मॅनेज केलं, म्हणजे इतकं सगळं शिकणं आणि इतकं सगळं टेक्नॉलॉजी अपग्रेड वगैरे कसं मॅनेज केलं ते सगळं? आता आमचं म्हणजे तिथे कोचिंग आम्हाला चांगले होते, सर लोकही छान होते. मी खास करून एका माझ्या सरांचं नाव घ्यायला म्हणजे घेईन, डॉक्टर मंगेश कोठारे म्हणून. त्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टींसाठी आणि गायडन्सही दिले की प्रत्येक गोष्ट कशी टॅकल करायची, थांबायचं नाही. आणि त्या हिशोबाने जसं मग कामामध्ये, आणि दुसरं कसं की जसं काम करत गेलो त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट निर्माण होत गेला. कारण कसं आहे की जेव्हा माझ्याकडे डेटा येतोय मशीन मधून, त्या अर्थी त्याला काही अर्थ नसतो, तो एक रॉ मटेरियल आहे आणि ते ह्यूज प्रमाणात आहे. आणि त्याच्यामधून मग तुम्हाला ते मिनिंगफुल काढताना जे कामामध्ये तुम्हाला ती मजा येते किंवा ते म्हणजे वेळ तुम्हाला नाही कळत त्या गोष्टीमध्ये कसा जातो ते. Where did you do your education? Actually, I'm in MGM कॉलेज नांदेड. अच्छा, काय केलंय तिथे? तिथे BSc बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर MSc बायोइन्फॉर्मॅटिक्स. अच्छा, आणि तिथे आहे आपल्याकडे आहे ते कोर्सेस? आमच्या वेळेस नवीनच चालू झालेला आणि मोस्टली जसं आपल्या इथे तेवढं अवेअरनेस नसतो गोष्टींचा. आम्ही BSc बायोटेक्नॉलॉजी जेव्हा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा बीटेक करतो काय, म्हणजे बीटेक का मुळातला पूर्ण वेगळा प्रकार आहे आणि बायोटेक्नॉलॉजी वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे काय झालं की आम्ही ते सांगणं सोडून दिलं की बायोटेक्नॉलॉजी करतो. मोस्टली आमचे काही सिनियर्स होते त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि मुळात मग त्या शिक्षणाला ओढ लागत गेल्यानंतर आमच्या इथेच MSc बायोइन्फॉर्मॅटिक्स नावाचा एक प्रकार चालू झाला शिक्षणाचा, MScचा. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आम्हाला BSc थर्ड इयरला एक सब्जेक्ट होता की त्याच्यामध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स ओरिएंटेड थोडासा एक पार्ट होता. तर आता बायोटेक्नॉलॉजी शिकताना काय असतं की एक तुमचा पूर्ण वेट लॅबचा भाग येतो, जिथे तुम्ही मॅन्युअली सगळ्या गोष्टी हँडल करताय. बरोबर, वेट लॅब म्हणजे आपले पेशंटचे सॅम्पल आपण असं समजा. बरोबर, पेशंटचा ब्लड येतो, ब्लड तुम्ही DNA आयसोलेट करता आणि त्या आयसोलेटेड DNA वर तुम्ही बाकीच्या टेस्टिंगसाठी त्या मशीन्सवर युज करता. बरोबर, ठीक आहे. तर हे जो काय प्रकार आहे करताना मुळात तुम्हाला DNA दिसतो का? नाही दिसत. तुम्हाला ब्लड मधला कंटेंट दिसतोय का? नाही दिसत. म्हणजे एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे, आपण ती फॉलो करतोय आणि त्या हिशोबाने त्या गोष्टी आपण फायनली आउटपुट घेतो. बरोबर. मग हा सगळा जो प्रकार आहे फायनली मग हा कुठे कळतो तुम्हाला की झालेलं तुम्ही जे काही रन केलंय मशीन मध्ये ते व्यवस्थित झालंय का नाही, हा तुम्हाला नंतर त्याचा रिझल्ट किंवा त्याच्यानंतर रन नंतर त्या गोष्टी कळतात. ठीक आहे. आमच्यापर्यंत आम्ही तिथपर्यंत छान शिकलो बायोटेक मध्ये. आणि नंतर थर्ड इयरचा सब्जेक्ट मध्ये जेव्हा बायोइन्फॉर्मॅटिक्स आला तेव्हा तिथे कसं होतं की बायोटेक मध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट आहे, सर्वात चांगला सब्जेक्ट म्हणता येईल त्याला, जिथे तुम्ही मॉलिक्युलर लेवलवर DNA शिकता. ठीक आहे, जेनेटिक्स सारखं. आणि त्या सब्जेक्ट मध्ये जेव्हा आम्हाला ATGCचा सिक्वेन्स दाखवण्यात आला तर पहिल्यांदा असं वाटलं की एक डेटाबेस असतो जिथे सगळे सिक्वेन्सेस स्टोअर केले, जसं आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं नाव ऐकलं. बरोबर. पण शिकताना असं वाटलं की याचं काय करायचंय, म्हणजे मुळात तुम्ही वेट लॅब आहात तर तुम्हाला माहिती आहे की प्रोसिजर्स कशा फॉलो करायच्या आणि हे करायचं, पण जेव्हा तुम्ही टेक्निकल गोष्टीच्या मागे असता तेव्हा ते तुम्हाला नाही कळत की त्याचा फायदा काय. मग नंतर त्याच्यातून मग इंटरेस्ट जागत गेला की नेमक्या कशा होतात, डेटाबेसेस काय असतात, कसं बनवलं जातं. आणि मोस्टली बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणजे काय, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर्स यांचा एक सुंदर असा संगम आहे जिथे तुम्ही बायोलॉजिकल जे प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही कम्प्युटर्स वापरू शकता. ठीक आहे. मॅथमॅटिक्स कसं इन्व्हॉल्व होते यामध्ये? तर ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक अशा तऱ्हेने इन्व्हॉल्व होतं की जसं एखादी तुम्ही आता मी जसं तुम्हाला मागे फ्लो सांगितला की आम्ही ह्याच्यानंतर आता जसं तुमचा डेटा जनरेट झाला, ठीक आहे, नेक्स्ट जनरेशन मशीन वरती, तर तो जो डेटा आहे तो इतका ह्यूज प्रमाणात असतो की असं समजा की आपण एखाद्या हिऱ्याच्या खाणीमधून हिरे शोधायला जातो. ठीक आहे. तर एवढा मोठा डेटा आहे तर त्याला तुम्हाला जर फिल्टर आउट करून जर ते काढायचं असेल तर तिथे तुम्हाला काही स्टॅटिस्टिकल मेथड्स युज करावं लागतं. हे जे टूल्स, जे सॉफ्टवेअर्स आपण म्हणतो हे मॅथमॅटिकल टूल्स, हे आहेत स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम्स आहेत त्याच्यामध्ये जे वर्कआउट करतात. तर ते सगळं मास्टर्स मध्ये तुम्ही शिकलं? हा, एक्झॅक्टली. आम्ही त्या गोष्टी तिथे काही शिकल्या. नंतर मग जसं तुम्हाला कसं असतं तुमचं शिक्षण आहे चांगलं तिथं तर शिकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमचा रिअल टाइम जेव्हा काम होतं त्यावेळेस शिकायला भेटतं. बरोबर. पण हे जे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ज्या सगळ्या सोफिस्टिकेटेड कम्प्युटर्स आहेत याच्यामध्ये सगळा हा डेटा अनालिसिस, म्हणजे यू आर टॉकिंग अबाउट कम्पेअरिंग दिस डेटा विथ द ह्युमन जिनोम डेटा. ठीक आहे, म्हणजे फारच सोफिस्टिकेटेड मशीन्स आहेत आणि आपण नांदेड मला माहित आहे. ठीक आहे. तर
कसं मॅनेज केलं, म्हणजे इतकं सगळं शिकणं आणि इतकं सगळं टेक्नॉलॉजी अपग्रेड वगैरे कसं मॅनेज केलं ते सगळं? आता आमचं म्हणजे तिथे कोचिंग आम्हाला चांगले होते, सर लोक छान होते. मी खास करून एका माझ्या सरांचं नाव घ्यायला म्हणजे घेईन, डॉक्टर मंगेश कोठारे म्हणून. त्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टींसाठी आणि गायडन्सही दिले की प्रत्येक गोष्ट कशी टॅकल करायची, थांबायचं नाही. आणि त्या हिशोबाने जसं मग कामामध्ये, आणि दुसरं कसं की जसं काम करत गेलो त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट निर्माण होत गेला. कारण कसं आहे की जेव्हा माझ्याकडे डेटा येतोय मशीन मधून, त्या अर्थी त्याला काही अर्थ नसतो, तो एक रॉ मटेरियल आहे आणि ते ह्यूज प्रमाणात आहे. आणि त्याच्यामधून मग तुम्हाला ते मिनिंगफुल काढताना जे कामामध्ये तुम्हाला ती मजा येते किंवा ते म्हणजे वेळ तुम्हाला नाही कळत कसा जातो ते. तर जसं पेशंट कडनं आपण एक सॅम्पल घेतलंय, म्हणजे पेशंट आला, आपल्या रिया मॅमने त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतली, सगळं घेतलं, हिस्ट्री डेटा आपल्याकडे आहे, सॅम्पल आलेला आहे. त्यानंतर मग तो अॅनालाइज केल्यानंतर त्याचं डीएनए आयसोलेट होतो आणि तो तुमच्याकडे येतो आणि तेव्हा तुमचं काम सुरू होतं. हा, ऍक्च्युअली कसं असतं की जसं रिया मॅडमने सांगितलं की ते काउन्सिलिंग करतात, पूर्ण हिस्ट्री माहिती वगैरे घेतात आणि हे महत्वाचं पण आहे. आणि त्याच्यानंतर तो ब्लड सॅम्पल येतं, ते आयसोलेट होऊन त्याचा डीएनए निघतो ब्लड मधून. तो डीएनए जो आहे तो आपण मशीन मध्ये युज करतो, मशीन मध्ये आपण तो मशीन वापरून आपण तो हे करून घेतो, काय म्हणतात त्याला, अॅनालाइज करतो किंवा आपण त्याचा सिक्वेन्स बनवतो. बरोबर, ठीक आहे. तो जो सिक्वेन्स आहे ती फाईल माझ्याकडे येते. म्हणजे ती कशी असेल, त्याला आपण फास्ट क्यू फॉर्मॅट म्हणून म्हणतो, जिथे काय आहे की काही कोड्स आहेत, ठीक आहे, ते कोडिंग करून ती फाईल जनरेट झालेली आहे की जिथे खूप सारे सिक्वेन्सेस आहेत. ठीक आहे, मग ती तुम्ही HG19 सोबत अलाइन करताय. ठीक आहे, मग HG19 सोबत अलाइन करता म्हणजे तो डेटा खूप आहे, 7-8 GB हा, तो 3 GB तुमचा तो रेफरन्स. ठीक आहे, मग ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती कमीत कमी वेळेमध्ये अलाइन होऊन आणि कमीत कमी स्पेस मध्ये बसायला पाहिजे. ह्याच्यासाठी काही फॉर्मॅट्स आहेत जे आम्ही युज करतो, जसं त्याला सॅम फॉर्मॅट म्हणतात. ठीक आहे, किंवा जिथे बॅम बायनरी अलाइनमेंट असते ती बॅम फाईल आम्ही तयार करतो आणि मग ती बॅम फाईल आम्ही पुढे त्या फाइंडिंगसाठी ना, तो व्हॅरियंट फाइंडिंग, जे अनकम्फर्टेबल म्युटेशन्स असतील काही ते फाइंड करण्यासाठी. ओके, याला जर आपण बायोकेमिस्ट्री किंवा पॅथॉलॉजी सोबत कम्पेअर केलं तर तिथे आपल्याकडे डायरेक्ट सॅम्पल येतं, मशीन मध्ये जातं आणि डायरेक्ट रिपोर्ट निघतो. पण इथे त्याला तो डायरेक्ट रिपोर्ट नाही निघताय, त्याला कम्प्लिटली डिकोड करणं जरुरी आहे. आणि आता आजकाल कसं चाललंय की ज्या हिशोबाने टेक्नॉलॉजी वाढते किंवा प्रोग्रामिंग याचं जसं सांगितलं की मॅथमॅटिक्स आहे, कम्प्युटर पण, या दोन्हीचा उपयोग करून लोकांनी अजून भरपूर काही करण्याचं म्हणजे कमर्शियल पण डेव्हलप करतायत पाईपलाईन्स, जिथे की तुम्ही डेटा आला की ते ऑटोमॅटिकली तो अलाइन आणि सगळं करून तुम्हाला डायरेक्ट व्हॅरियंट कॉलिंगची फाईल देईल. बरोबर. पण कसं असं की ट्रबल शूट करणं झालं, बाकीच्या गोष्टी झाल्या, मग हे बनवणं करणं हे तेवढंच महत्वाचं. अजून भरपूर काम चालू आहे, नक्की इन फ्युचर अजून चांगलं भेटेल. बरोबर, आणि जितकं टेक्नॉलॉजी अपग्रेड होईल तितकं आपण पेशंटला जास्त फास्ट रिपोर्ट देऊ शकतो, त्यांना लवकर कळेल की त्यांच्यामध्ये काय हे आहे. आणि महत्वाचं म्हणजे इतका जास्त मोठा डेटा असल्यामुळे त्याला अॅनालाइज करण्यासाठी वेळ कमीत कमी लागणार, ते बरोबर आहे, राईट? लाईक दॅट इज व्हॉट वी शुड बी एमिंग फॉर. दॅट इज द चॅलेंज फॉर मी. म्हणजे तुम्ही एवढा मोठा डेटा किती असू दे, तुम्ही त्याला कमीत कमी वेळेमध्ये अॅनालाइज करायचं आणि अॅक्युरेसी त्याच्यामध्ये मेंटेन राहायला पाहिजे, काही मिस न होता. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि म्हणजे मी ऍक्च्युली हाच प्रश्न मी तुमच्या पूर्ण टीमला विचारत होते की जेव्हा आम्ही जसं बिंग अ डॉक्टर आम्ही लोक पेशंटशी बोलतो, पेशंटला क्युअर होताना बघतो, ठीक आहे, की आपण डायग्नोसिस केलं, आपण ट्रीटमेंट दिली की पेशंट बरा होतो, परत येतो, घरी जातो, असं वगैरे लाईफ आहे, अँड दॅट इज व्हेरी फुलफिलिंग. पण लॅबमध्ये म्हणजे कसं बॅक एंड वर्क झालं तर फर्स्ट थिंग त्याआधी की तुमच्या जॉबमध्ये सर्वात तुम्हाला चॅलेंजिंग काय वाटतं हे सगळं करण्यामध्ये? एक थ्रिल आहे, म्हणजे इतका ह्यूज डेटा त्याला प्रोसेसिंग करणं आणि त्यातल्या त्यात महत्वाचं काय की आपण जे काय करतो त्याच्यामधून एखाद्याला मदत होते. की एखादा जर म्हणजे असातला भाग नाहीये की आमच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांना आम्ही पाहिले की ते कॅन्सर्स मधून गेलेले आहेत किंवा बऱ्याच गोष्टींपासून होत आहेत, जेनेटिकली डिसऑर्डर्स पासून. त्यांची ती कंडिशन म्हणून असं होतं की थोडस एक मनाला चांगली फिलिंग होती की मी काहीतरी करतोय की ज्याच्यामुळे त्याला फायदा होईल, त्याचा जो त्रास आहे तो ऍटलिस्ट कमी तरी व्हावा, या भावनेने केलेली हे आहे समजा. करेक्ट. हा, आणि पेशंट ला युजली ते त्यांना कळत नाही, त्यांना नॉर्मली हे माहित राहतं की काहीतरी बॅकएंड मध्ये होत आहे आणि त्यांच्या हातात फक्त रिपोर्ट येतोय. करेक्ट. असं म्हणजे पेशंट म्हणण्यापेक्षा
मी माझा एक किस्सा सांगतो म्हणजे घरचा, की आता घरच्यांना असं ठीक आहे, आता नांदेड तुम्हाला जसं सांगितलं तसं थोडं रूरल एरिया आहे. वडिलांना असं बाय इन्फॉर्मॅटिक्स केलं, ठीक आहे, केलं बाबा काहीतरी नोकरीला लागलो सगळं. कशात काम करतो म्हणलं, लॅब आहे. अच्छा लॅब आहे का, बरं. त्यांना वाटलं लॅब म्हणजे आपले काय ते कशावर म्हणलं, कॅन्सरवर काम आहे. सुरुवातीला जेव्हा लागलो कॅन्सर होतं. ते 2 मिनिट पाहिलं त्यांनी, काळजी घे रे बाबा स्वतःची, तुला नको होऊ तू, बाकी काय करायचं करतेस संभव. मग त्यांना इतकं नाहीये की डेटा येतोय का काय होतंय. आजही आपले लोक एवढे मागे की आपल्या घरच्यांना सुद्धा माहित नसतं की काय काम चाललंय, करतोय काहीतरी रिसर्च ओरिएंटेड आहे. हे पेशंट लोकांची तर कंडिशनच वेगळी ना, कारण ते त्या फेज मध्ये असतात की त्यांनी स्वतःला सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. पण सध्या आपल्याकडे म्हणजे असे पेशंट्स फक्त सिटी मधलेच येतात की गावातल्या लोकांनाही थोडा अवेअरनेस आहे? गावातल्या लोकांनी थोडाफार अवेअरनेस येत आलाय. आता बऱ्याचपैकी सॅम्पल्स तिकडले पण लोक येतात, पण अजून तेवढं माफक दर्जामध्ये हे नाही झालंय की जेवढं आपण जसं मागासलेला एरिया जो भाग असेल आपला तिथून पेशंट थोडंसं मागे पुढे होतात. करेक्ट. तिथे लॅब सुद्धा सध्या नाही अवेलेबल. पण आधी कसं राहायचं की आय रिमेंबर की जेव्हा मी कॉलेज करायची तेव्हा सॅम्पल बऱ्याच म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये, इनफॅक्ट आय थिंक US मध्ये वगैरे पण काही साठी पाठवायचे. पण आता सध्या सगळं इंडियामध्ये होतं. आणि ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की एवढ्या सगळ्या मार्केटमध्ये SRL डायग्नोस्टिक सर्वात चांगलं काम करते. त्याचे आउटलेट्स एवढे आहेत की तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये याचे आउटलेट्स भेटतील की तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या गावात नसेल तर तुम्ही जिल्ह्यात येऊन तरी देऊ शकता. बरोबर. ऍटलीस्ट एवढे SRL ते खूप चांगलं काम केलेलं आहे. हो. आणि त्यांनी म्हणजे जितकं रीच वाढेल या गोष्टींचा तितकं लवकर डायग्नोस होतील, पेशंट्सला फायदा होईल. आणि म्हणजे एंड ऑफ द डे वी आर जस्ट सेव्हिंग लाईव्स, राईट? लाईक लॅब मध्ये करा की काउन्सिलिंग करून करा की पेशंटला प्रिस्क्रिप्शन करून करा. दॅट्स सो नाईस. आणि नांदेडमध्ये असून सुद्धा यू आर डुईंग सच अ गुड वर्क. नाही, यू आर डुईंग इट अँड यू आर ऑलरेडी डुईंग रिअली गुड.